महापालिका निवडणुकीनंतर राज्यात आता जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले। बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या दिवशी कोल्हापुरात मात्र अनेक घडामोडी घडल्या आहेत। महापालिका निवडणुकीत जे झालं त्याप्रमाणेच जिल्हा परिषदेसाठीही इच्छुकांना डावलून नव्याने पक्षप्रवेश झालेल्यांना उमेदवारी मिळाली, तर नाराज इच्छुकांनी कोणी अपक्ष तर कोणी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय। तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अधिकतर घराणेशाही पाहायला मिळते। महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या त्याचप्रमाणे पुन्हा एकदा कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत। कोल्हापुरातील गडिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरतीच एकत्रितपणे लढणार आहेत। माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर या दोन्ही नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाच्या आणाभाका बुधवारी घेतल्या आहेत। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चंदगड व गडिंग्लज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झाली असून दोन्ही तालुक्याचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। राज्यातील पहिला हा प्रयोग याच दोन्ही तालुक्याने एकत्रित येण्याचा केलेला होता आणि आज एका चिन्हावर लढण्याचा निर्णय सुद्धा आज माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि आपले विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाबासाहेब कुबेर यांच्या कन्या आपल्या नंदाताई बाभुळकर यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल यांचं दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही जी युती आहे ही कोणत्याही परिस्थितीत विजय मिळण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। गेल्या काही महिन्यापूर्वी चंदगडची नगरपालिका आम्ही एक प्रयोग केला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचा। त्याचं नेतृत्व आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे यश आम्हाला त्या निवडणुकीत मिळालं आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांची अनुमती घेतली। आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्याशी चर्चा केली आणि तशाच प्रकारची एक युती ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला करायची ठरवली। आमच्या चर्चा घडवून आणल्या साहेबांनी आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ताकदवान उमेदवार देऊन उभं केलेलं आहे। आता जेव्हा चिन्हाचा प्रश्न आला त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी सूचना केली की आपण एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवू शकतो का। आम्ही पण वर आमच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारलं आणि सर्वांच्या संमतीनं पुन्हा एकदा घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढविण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। घड्याळ हे चिन्ह स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या काळापासून प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोहोचलेलं चिन्ह आहे आणि ते सर्वांपर्यंत सोपवणं, कारण इलेक्शनची कार्यकाळ हा अतिशय कमी आहे, त्यामुळे हे चिन्ह पोहोचवणं सोपं जाईल या विचाराने आम्ही सर्वांनी घड्याळ ह्या चिन्हावर ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवायची ठरवली आहे। आदरणीय कुपेकर साहेब आणि मुश्रीफ साहेब असताना एक काळ असा होता की 5 जिल्हा परिषदा गडिंग्लजच्या आणि 10 पंचायत समिती त्याच्यावर राष्ट्रवादीचे सदस्य होते आणि आज आम्ही ठरवलेलं आहे, मी आहे, राजेशदादा पाटील साहेब आहेत, मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज तालुक्यात आणि चंदगड आजऱ्यामध्ये पुन्हा हे चित्र उभं करायचं, राष्ट्रवादीची ताकद ही एकत्रितपणे उभी करायची असा निश्चय करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। गडिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत। हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले। गडिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती मतदारसंघामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावरती एकत्र लढणार आहेत। या निर्णयाला मतदार किती पसंती देतात हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।